हॅलो, परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज सोमवार होता, मस्तपैकी आंघोळ वगैरे केली। त्याच्यानंतर मला इथे साबुदाणा खिचडी बनवायची होती म्हणून बटाटे उकडायला टाकले। सोबतच मग मला लक्षात आलं की माझं तेल पण संपलेलं आहे म्हणून पटकन असं झेपटो केलं। ऐन वेळेवर झेपटो केलं की बरं पडतं। मग पटकन असं झेपटो करून तेल ऑर्डर करून घेतलं। त्याच्यानंतर मस्तपैकी तेलामध्ये मिरच्या फ्राय करून घेतल्या, शेंगदाणे, साबुदाणा आणि मीठ मस्तपैकी एकत्र सगळं मिक्स करून घेतलं आधी अगोदर। त्याच्यानंतर मग ते तेलामध्ये मस्तपैकी फ्राय होऊन दिलं। त्याच्यानंतर मग त्याच्यावरती मस्तपैकी झाकण ठेवून त्याला वाफेवरती होऊन दिलं। मग तसा साबुदाणा एकदम भारी लागतो, मग तो कच्चा पण राहत नाही आणि वाफेवर एकदम भारी होऊन जातो। त्याच्यानंतर मला सोबतच इथे मिरच्या पण तळायच्या होत्या म्हणून मस्त मिरच्या धुवून घेतल्या पहिलं तर। त्याच्यानंतर मस्त कट करून घेतल्या आणि त्याला मधनं पण कट मारला म्हणजे तेलात ते फ्राय करताना मग त्या उडत नाही म्हणून मग मधनं पण त्याला कट मारून घेतला। आणि सोबतच मग इथे माझं सगळं जेवण म्हणजे साबुदाणा वगैरे बनवून झाला होता। मग मस्तपैकी एका ताटामध्ये मस्त सजवत होते त्याला। मस्तपैकी साबुदाणा टाकला, मग त्याच्यानंतर शेंगदाण्याचा रस्सा, मिरच्या सगळ्या एका ताटामध्ये टाकल्या। आणि असा होता आजचा आमचा दिवस। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, टेक केअर।